टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धडगाव तालुक्यातील चिचकाठी या अंगणवाडीत जाण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती अंगणवाडी या सेविकाला करावा लागत आहे। आपण पाहू शकतो की शासनाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या नावाने आणि आदिवासींसाठी विशेष अशा योजना ज्या आहेत ते राबवले जात असतात, परंतु या अंगणवाडी ताईंना मोठी कसरत जी आहे ती करावी लागत असते। या नदीच्या पार करून अंगणवाडींना पोषण आहार पुरवला जात असतो। ही चांदसेली नदी आहे, या नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती कमी आहे, त्यामुळं ही जी ताई जी आहे ही ताई मोठी कसरत करून पोषण आहार जे ते मुलांना घेऊन जाताना दिसून येत आहे। पण या नदीला जर पाऊस पाण्याची पातळी जर वाढली तर या ताईंना मोठ्या फेरा जो आहे तो गाठावा लागत असतो। 3 ते 4 किलोमीटरचा फेरा जो आहे तो गाठावा लागत असतो आणि मुलांना पोषण आहार जो तो पुरावा लागत असतो। दर 2 महिन्यानंतर हा पोषण आहार जो आहे तो येत असतो, परंतु या पोषण आहार पुरवण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती अंगणवाडी ताईला करावा लागत असतं। धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या या चिचकाठी या पोषण आहार केंद्रावरती आणि अंगणवाडी सेविका अंगणवाडीला जाण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागत असते। या अंगणवाडीमध्ये जवळपास 42 बालक आहेत आणि या 42 बालकांना रोज पोषण आहार देण्यासाठी या ताईंना मोठी जी आहे ती कसरत करावी लागत असते। त्यामुळं शासनाने या ताईकडे आता पाहावं आणि रस्ता किंवा साखो पूल तयार करून द्यावा आणि इथल्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी मोठी सोय करावी, अशीच काहीशी मागणी जी आहे या सुनीता ताईकडनं होताना दिसून येत आहे। त्यामुळे मायबाप शासनाने आता नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागाकडे लक्ष देऊन इथं काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि मुलांना काहीतरी सोय होईल यासाठी पोषण आहार पुरवले जातील, अशा सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करण्यात यावा, अशीच माफक अपेक्षा ज्या आहेत या चिमुकल्या आणि या अशा ताईकडनं केल्या जात आहे। पोषण आहार कसा घेऊन जातात तुम्ही? माझं नाव आहे सुनीता विजय तोडवी, मी आहे अंगणवाडी सेविका चिचकाठीचं। आणि पोषण आहार येतो तो आमच्या नदी पलीकडे घेऊन जातो, नदीमध्येच घेऊन जातो आम्ही डोक्यावर। आमच्याकडे रस्ता नाही आहे, पूल नाही आहे, आम्हाला फारच अडचण येते, पूलचं नाही आहे त्याच्यामुळे। ताई तुमच्याकडे एकूण किती लाभार्थी आहे? 45 एकूण। ताई जर हा नदीचं पाणी जर वाढलं तर तुम्ही कसं पोषण आहार घेऊन जाता मग? तिकडं 2-3 किलोमीटर घेऊन येतो, तिथं उतरवतात। मग तिकडनं रस्ता आहे का? रस्ता नाही आहे, डोक्यावरच घेऊन येतो आम्ही तिथून। मुलांना मग रोज पोषण आहार कसं देतात मग तुम्ही? तसंच देतात आम्ही पोषण आहार। जास्त पाऊस येतो ना तेव्हा मुलांना नाही बोलवतात, कमी मुलांना आहे। अच्छा अच्छा, तर आणि अंगणवाडीची इमारत आहे का, कसं भरवले जाते मग? इमारत आहे पण ते पॉलिस्टरचे तोडे फोडतात आणि आमच्या घरामध्येच बसवतात अंगणवाडी। आता स्वतंत्र झाल्यानंतर महसूल गाव आहे अंडी आंबा, तिथे आजपर्यंत रस्ता झालेला नाही, याला कारणीभूत शासन आहे। ते शासनाची जबाबदारी आहे, मायबाप शासन आहे। कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्ता पोहोचवायचा, कुठल्या पद्धतीने त्याला काम करून घ्यायचं शासनाची जबाबदारी आहे। पण शासनाने आजपर्यंत त्या गावाकडे अजूनही दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून त्या गावाला रस्ता झालेला नाही। रस्ता नसल्यामुळे तिथे दळणवळणची सोय असेल किंवा पोषण आहार असेल, अंगणवाडी सेवक असतील, यांना देखील मोठी कसरत जी आहे ती करावी लागत आहे। काय एकंदरीत परिस्थिती? एकंदरीत त्या ठिकाणी जर कधी माणूस जर आजारी पडला ते बांबू लंच करून त्याला आणावा लागतो पायी वाटेने। त्याच्यानंतर आम्हाला शेतीसाठी काही खत बियाणे काही वगैरे आम्हाला घेऊन जायचं असेल तर डोक्यावरून आम्हाला असं करून घेऊन जावं लागतं। शेतीतला माल काढला आम्ही, ज्वारी मक्का अजून काही, ते डोक्यावरून आम्हाला खाली रस्त्यापर्यंत यावं लागतं, मेन रस्त्यापर्यंत। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, चिचकाठी, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।